1. जगमोहनने कॉलेज सोडण्याचा निर्णय का घेतला? उत्तर. घरची आर्थिक परिस्थिती, शिक्षणाविषयी उदासीनता, झटपट पैसा कमवण्याची धडपड या गोष्टीने माणूस शिक्षणापासून दूर होत जातो. जगमोहनचे वडील अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुण वयातच वारले होते. आई आणि जगमोहन खेतवाडीत राहायचे. प्रोव्हिडंट फंडाचे व्याज आणि आईची पार्ट टाइम नोकरी यातून दोघांचे कसे तरी भागले. वेळप्रसंगी काकांची मदत घेऊन संसाराची गाडी पुढे ढकलावी लागे. जगमोहन तसा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. पण शिक्षणात तसा त्याला रस नव्हता. नावाला कॉलेजमध्ये जात होता त्यामुळे परीक्षेत पास होईल अशी खात्री नव्हती. घरच्या परिस्थितीमुळे, पैशांची ओढाताण बघून साहजिकच त्याला लवकर पैसे कमवावे व परिस्थिती बदलावी असे त्याला वाटत असावे. शेवटी शिकायचे ते कशासाठी? नोकरी करण्यासाठी, पैसा कमावण्यासाठीच ना. मग शिक्षणात आवड नसताना, पास होण्याची खात्री नसताना उगाच 4 वर्षे फुकट का घालवावी? काका जरी प्रेमाने करत असले तरीही त्यांच्या जीवावर किती राहावे? त्याचबरोबर चालून आलेली नोकरीची संधी सोडून देणे त्याला योग्य वाटले नाही. म्हणून जगमोहनने कॉलेज सोडण्याचा विचार केला आणि टॉय शॉपमध्ये सेल्समन म्हणून नोकरी धरली. 2. जगमोहनला भेटताच लेखक बुचकळ्यात का पडले? उत्तर. जगमोहन तसा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. पण शिक्षणात तसा त्याला रस नव्हता. नावाला कॉलेजमध्ये जात होता त्यामुळे परीक्षेत पास होईल अशी खात्री नव्हती. घरच्या परिस्थितीमुळे, पैशांची ओढाताण बघून साहजिकच त्याला लवकर पैसे कमवावे व परिस्थिती बदलावी असे त्याला वाटत असावे. त्याचबरोबर चालून आलेली नोकरीची संधी सोडून देणे त्याला योग्य वाटले नाही. म्हणून जगमोहनने कॉलेज सोडण्याचा विचार केला आणि टॉय शॉपमध्ये सेल्समन म्हणून नोकरी धरली. लेखकाने त्याला ग्रॅज्युएट होण्याबद्दल सांगितल्यावर तो म्हणाला, शेवटी नोकरी ही करायचीच ना. मग 4 वर्ष फुकट घालवायची. काकांचे पैसे घालवायचे त्यापेक्षा पैसे कमावणे हे चांगले. पुढे वर्षभराने जगमोहन पुन्हा लेखकाला रस्त्यात भेटला. त्यावेळी तो स्कूटरवर होता. त्यांना पाहताच स्कूटर थांबवून म्हणाला, जरी सेकंड हँड स्कूटर असली तरी स्पीड चांगला आहे. येण्या-जाण्यासाठी काहीतरी वाहन हवेच. उगाच बसच्या रांगेत कोण ताटकळत थांबणार? म्हणजे बससाठी उभे राहून वेळ घालविण्यासारखेच आहे. या वर्षभरात जगमोहनमध्ये बराच फरक जाणवत होता. साहजिकच आहे. स्वतः कमवायला लागला होता. हाती बन्यापैकी पैसा येत असावा. घरात फक्त आई आणि व्याजाच्या पैशांवर अवलंबून राहावे न लागता परिस्थिती बदलली होती. पूर्वीचा साधेसे कपडे घालून वावरणारा जगमोहन आता एकदम मोठा पुरुष वाटत होता. अंगात जीन्स, जॅकेट घालून, मिशा ठेवून आधुनिक वाटत होता. लेखकाने त्याचे एकदा टॉय शॉप बघायला येईन असे सांगताच तो म्हणाला, आणखी थोड्या दिवसांनी या मग तुम्हाला खरंच माझं टॉय शॉप बघायला मिळेल. एकेरी अवतरण चिन्ह. याचाच अर्थ जगमोहन घरात हातभार लावण्यासाठी पैसे कमावणे, तुटपुंज्या पगारावर समाधान मानणे, इतरांची चाकरी करण्यात समाधान मानणारा नव्हता. एकच वर्ष नोकरी करून सर्व सिस्टीम जाणून घेऊन कर्ज काढून स्वतःचे टॉय शॉप उभारणारा, गतीने जीवनात पुढे जाणाऱ्या जगमोहनकडे पाहताच लेखक बुचकळ्यात पडले. 3. स्वीडिश कंपनीची एजन्सी जगमोहनने का व कशी मिटवली? उत्तर. जगमोहन तसा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. पण शिक्षणात तसा त्याला रस नव्हता. त्याचबरोबर चालून आलेली नोकरीची संधी सोडून देणे त्याला योग्य वाटले नाही. म्हणून जगमोहनने कॉलेज सोडण्याचा विचार केला आणि टॉय शॉपमध्ये सेल्समन म्हणून नोकरी धरली. या वर्षभरात जगमोहनमध्ये बराच फरक जाणवत होता. साहजिकच आहे. स्वत कमवायला लागला होता. हाती पैसा येत असावा. लेखकाने त्याला एकदा टॉय शॉप बघायला येईन असे सांगताच तो म्हणाला, आणखी थोड्या दिवसांनी या मग तुम्हाला खरंच माझं टॉय शॉप बघायला मिळेल. एकच वर्ष नोकरी करून सर्व सिस्टीम जाणून घेऊन कर्ज काढून स्वतःचे टॉय शॉप उभारणारा, गतीने जीवनात पुढे जाणाऱ्या उद्घाटनाचे लेखकाला कार्ड आले. दुकानात शो विंडोज, आरसे, दुकानाच्या नावाची उंच पाटी, फुटपाथवर फुलझाडे असे मांडून जगमोहनने दुकान जगमोहनकडे पाहताच लेखक बुचकळ्यात पडले. आणखी 2 महिन्यांनी जगमोहनकडून जेम टॉईज च्या राजबले होते. शेजारी एक खेळण्याचे दुकान होते. त्या दुकानाची जगमोहनला स्पर्धा वाटत नसून फायदाच भेटे. त्याच्या दुकानात अधिक फिनिश, जास्त वेग असणाऱ्या इम्पोर्टेड कार्स,
जीप्स आणि मोटरसायकली ठेवल्या होत्या. गाड्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या स्वाडिश कंपनीचा अधिकारी आधीचे त्याचे टॉय शॉप बघायला आला होता. त्याला जगमोहनने आपली थिअरी, पुढे जाण्याची जिद्द, आत्मविश्वास सांगितला. प्रत्येक लहान मुलाला मोठे व्हायची घाई असते. त्याला फास्ट कार्स आवडतात. एका जागी उभी राहणारी खेळणी त्याला नको असतात. हे जगमोहनचे मुलांविषयी निरीक्षण ऐकून प्रचंड प्रभावित, इम्प्रेस झाला. तिथून कॅटलॉग पाठवून त्याच्या प्रॉडक्ट्स संबंधी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. स्वतःकडचे सगळे पैसे ओतून त्याने शेजारचे दुकान विकत घेऊन मूळ दुकानाला जोडले. जेम्स टॉयज प्रशस्त, एअर कंडिशन बनवले. जगमोहनला साचेबंदपणा, एका जागी फार काळ स्थिरावून राहणेच पसंत नव्हते. सतत गती, पुढे पटणे, श्रीमंत, अतिश्रीमंत व्हायचे होते. तेही जलद गतीने थोडक्या काळात. म्हणूनच स्वतःशीच नकळत जीवघेणी स्पर्धा करत होता तो. राजबले होते. शेजारी एक खेळण्याचे दुकान होते. त्या दुकानाची जगमोहनला स्पर्धा वाटत नसून फायदाच भेटे. त्याच्या दुकानात अधिक फिनिश, जास्त वेग असणाऱ्या इम्पोर्टेड कार्स, जीप्स आणि मोटरसायकली ठेवल्या होत्या. गाड्या मॅन्युफॅक्चर करणाऱ्या स्वाडिश कंपनीचा अधिकारी आधीचे त्याचे टॉय शॉप बघायला आला होता. त्याला जगमोहनने आपली थिअरी, पुढे जाण्याची जिद्द, आत्मविश्वास सांगितला. प्रत्येक लहान मुलाला मोठे व्हायची घाई असते. त्याला फास्ट कार्स आवडतात. एका जागी उभी राहणारी खेळणी त्याला नको असतात. हे जगमोहनचे मुलांविषयी निरीक्षण ऐकून प्रचंड प्रभावित, इम्प्रेस झाला. तिथून कॅटलॉग पाठवून त्याच्या प्रॉडक्ट्स संबंधी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. स्वतःकडचे सगळे पैसे ओतून त्याने शेजारचे दुकान विकत घेऊन मूळ दुकानाला जोडले. जेम्स टॉयज प्रशस्त, एअर कंडिशन बनवले. जगमोहनला साचेबंदपणा, एका जागी फार काळ स्थिरावून राहणेच पसंत नव्हते. सतत गती, पुढे पळणे, श्रीमंत, अतिश्रीमंत व्हायचे होते. तेही जलद गतीने थोडक्या काळात. म्हणूनच स्वतःशीच नकळत जीवघेणी स्पर्धा करत होता तो. 4. लेखक जगमोहनच्या घरी का गेले? तेथे त्यांनी काय पाहिले? उत्तर: जगमोहनचा काका लेखकाचा जवळचा मित्र होता. जगमोहनला वडील नव्हते. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे अडीअडचणीला काकाच त्यांच्या मागे उभा राही. कधीतरी काकाचा निरोप घेऊन जगमोहन लेखकाकडे आला. कधी रस्त्यात जाता येता भेटला. बोलाचाली झाली असा त्यांचा घरोबा वाढत गेला. जगमोहन स्वभावाने बोलका, महत्वाकांक्षी व सतत प्रगतीच्या आणि दुप्पट वेगाने पुढे जाणारा होता. एका जागी स्थिरावणे त्याला ठाऊक नव्हते. झटपट श्रीमंत होण्याचे ध्येयच जणू तो पूर्णत्वास आणत होता. वरुण हा जगमोहनचा अवघा 14 वर्षांचा मुलगा. वडिलांचेच हाडपेर घेऊन जन्माला आला आणि त्यांच्याही पेक्षा अधिक वेगाने जगणारा होता. किंबहुना वेगाची नशाच झाली होती त्याला. जे वडिलांच्या कडून पाहून शिकला त्याच्याही पुढचे पाऊल म्हणजे वरुण होता. बापसे बेटा सवाई, असे म्हणणेच योग्य होते. गाडी चालवण्याचे लायसन्स नसतानाही वडिलांचा डोळा चुकवून सुसाट गाडी पळवत असे. खेळण्यांच्या प्रदर्शनात लेखक जगमोहनकडे गेले होते. तेथे वरुण आला. वडिलांची रितसर परवानगी घेऊन गाडी मागण्यासाठी. नो स्पीडिंग अशी कौतुकाने ताकीद देऊन जगमोहनने परवानगी दिली. पोलिसांना पकडता येऊ नये म्हणून मी गाडी वेगाने चालवतो अशी सबब सांगून वरुण तेथून सटकला. वेगाचे फार वेड असलेल्या वरुणने रात्री 2च्या सुमारास मरीन ड्राईव्हवर प्रचंड वेगाने मारुती चालवत असताना थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली आणि जागच्या जागी ठार झाला. ती बातमी लेखकाला संध्याकाळी दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये ऐकायला मिळाली आणि लेखक लगोलग जगमोहनच्या अंधेरीच्या नवीन बंगल्यावर भेटायला गेले. लेखक पोहोचेपर्यंत सारे काही आटोपले होते. लोक घरोघरी परतले होते. बंगल्यामध्ये अंगावर काटा आणणारी शांतता होती. हॉलमध्ये वरुणच्या छायाचित्राची मोठी तसबीर होती. त्यावर हार चढवले होते. समोर दिवा जळत होता. 5. जगमोहन का स्फुंदू लागला? उत्तर: वरुण हा जगमोहनच्या अवघा 14 वर्षांचा मुलगा. वडिलांचेच हाडपेर घेऊन जन्माला आलेला आणि त्यांच्याही पेक्षा अधिक वेगाने जगणारा होता. किंबहुना वेगाची नशाच झाली होती त्याला. जे वडिलांच्या कडून पाहून शिकला त्याच्याही पुढचे पाऊल म्हणजे वरुण होता. बापसे बेटा सवाई, असे म्हणणेच योग्य होते. गाडी चालवण्याचे लायसन्स नसतानाही वडिलांचा डोळा चुकवून सुसाट गाडी पळवत असे. खेळण्यांच्या प्रदर्शनात लेखक जगमोहनकडे गेले होते. तेथे वरुण आला.
वडिलांची रितसर परवानगी घेऊन गाडी मागण्यासाठी नो स्पीडिंग अशी कौतुकाने ताकीद देऊन जगमोहनने परवानगी दिली. पोलिसांना पकडता येऊ नये म्हणून मी गाडी वेगाने चालवतो अशी सबब सांगून वरुण तेथून सटकला. वेगाचे फार वेड असलेल्या वरुणने रात्री 2च्या सुमारास मरीन ड्राईव्हवर प्रचंड वेगाने मारुती चालवत असताना थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली आणि जागच्या जागी ठार झाला. ती बातमी लेखकाला संध्याकाळी दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये ऐकायला मिळाली आणि लेखक लगोलग जगमोहनच्या अंधेरीच्या नवीन बंगल्यावर भेटायला गेले. लेखक पोहोचेपर्यंत सारे काही ऑटोप्ले होते. लोक घरोघरी परतले होते. बंगल्यामध्ये अंगावर काटा आणणारी शांतता होती. हॉलमध्ये वरुणच्या छायाचित्राची मोठी तसबीर होती. त्यावर हार चढवले होते. समोर दिवा जळत होता. जगमोहन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे दोषी मन त्याला खात होते. मुले नेहमी आपल्या आईबापांचे अनुकरण करतात. तेव्हा आईवडिलांनीच वागण्यात सावधानता बाळगायला हवी. मुले चुकत असतील, धोक्याच्या मार्गाने जात असतील तर वेळीच पायात खीळ घालायला हवी. योग्य अयोग्य गोष्टींची समज द्यायला हवी. पण वेगाचे हे वेड वरुणला जगमोहननेच लावले होते. लवकर पुढे जाण्याच्या घाईत बाप आपले कर्तव्य विसरला. मुलाचे टोकाला गेलेले वेगाचे वेड कौतुकाने इतरांना सांगत राहिला. त्याला अडवले नाही. वडिलांच्याही पुढे जायचे होते. अधिक वेग हवा होता वरुणला. या वेगाच्या वेडाने व योग्य मार्गदर्शनाच्या अभावी वरुणचा बळी घेतला होता. खले विपरीत बुद्धी याप्रमाणे आज जगमोहनला पश्चात्ताप होत होता. एकुलत्या एका मुलाच्या वियोगाने तो फुंटू लागला.